आज देवगड तालुक्यामध्ये जे चक्रीवादळासारखं जे वादळ आलं आणि 4:30-5च्या दरम्यान या देवगड तालुक्यामध्ये गोवळ, पेंढरी, पाडगाव, सोमलेवाडी, फणसगाव आणि आता हे कुलकवण. सन्माननीय आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेजी राणे साहेब यांनी प्रत्यक्षात ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी प्रशासनाला पूर्णपणे लगेच आदेश देऊन माझ्यासमेत तहसीलदार साहेब होते, आता उपसभापती माझ्यासमेत आहेत. संपूर्ण दौरा आम्ही सकाळपासून चालू केला. त्यानंतर लोकप्रतिनिधी या नात्याने, सभापती या नात्याने आम्ही दोन्ही सभापती उपसभापती प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन प्रत्येक घराची पाहणी करून आज या कुलकवण गावामध्ये आलो. आणि हे आमचे विचारे, ह्या विचारांचं हे जे घर आहे त्या घरावरती जे छप्पर होतं ते छप्पर पूर्णपणे पलटून गेलेलं आहे आणि बिचाऱ्यांचे आतमध्ये नुकसान झालेलं आहे. आम्ही आज सकाळपासून दौरा करताना जे आमच्या निदर्शनानं आलेलं आहे की संपूर्ण ह्या भागामध्ये जेणे जास्त करून हा गोवळ, सोमलेवाडी, पाडगाव, फणसगाव, आता कुलकवण या ठिकाणी बऱ्याचपैकी ह्या घरांची पडझड होऊन काही ठिकाणी घरावर झाडं पडली आणि त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. आमचे सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेजी राणे साहेब यांनी पूर्णपणे आदेश देऊन ह्या म्हणजे देवगड तालुक्यामध्ये जे झालेलं नुकसान आहे ते तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिलेले आहे. आणि सन्माननीय पालकमंत्र्यांनी सभापती या नात्याने मला सांगून की ताबडतोब आपण सभापती उपसभापती आपले असलेले पंचायत समिती कर्मचारी घेऊन आपण घटनास्थळी पाहणी करावी आणि मला अहवाल द्यावा. त्याप्रमाणे साहेबांना मी झालेल्या प्रकाराचं पूर्णपणे अहवाल देणार आहे आणि ह्या नुकसान भरपाईची साहेबांच्या माध्यमातून ह्या घर मालकांना जास्तीत जास्त जे नुकसान मिळेल याचा आम्ही प्रयत्न करू आणि साहेब त्या माध्यमातून आपल्या जिल्हा स्तरावर जो कलेक्टरच्या माध्यमातून जी नुकसान झालेली आहे ती देण्याचं काम करतील.